हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण AC व्होल्टेज थ्रू रेजिस्टर स्टडी केलं होतं. म्हणजे आपण काय पाहत होतो, डिफरंट AC सर्किट्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण काय काय केलं होतं, अल्टरनेटिंग सोर्स जो आहे तो आपण रजिस्टरच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहोत, त्याच्यानंतर इंडक्टरच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहोत आणि त्यानंतर कॅपॅसिटरच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहोत. आणि प्रत्येक वेळेस त्यांचं अपोजिशन काय आलं अल्टरनेटिंग करंटला आणि त्यांचा EMF आणि अल्टरनेटिंग करंट यांचं इक्वेशन काय आलं, दोघांमध्ये फेज डिफरन्स काय आहे ते आपण स्टडी करणार आहोत. तर तसं आज आपण पाहणार आहोत AC व्होल्टेज अप्लाइड टू इंडक्टर. म्हणजे याचा अर्थ इंडक्शन कॉईलमधून ज्यावेळेस आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज सप्लाय करू किंवा कुठल्याही इंडक्टरच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग सोर्स कनेक्ट करू, त्यावेळेस त्याच्या येणाऱ्या काय प्रॉपर्टीज किंवा जे काही इक्वेशन आहे किंवा त्याचा जो काय फिनॉमिना आहे तो आज आपण स्टडी करणार आहोत. बघा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय कन्सिडर करणार आहोत. लेट अस नाउ कनेक्ट द सोर्स ऑफ अल्टरनेटिंग EMF टू अ सर्किट कंटेनिंग प्युअर इंडक्टर. आता या ठिकाणी प्युअर इंडक्टर डज नॉट एक्झिस्ट. ॲक्च्युली प्युअर इंडक्टर म्हणजे काय, ज्याला कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स नाही अशा प्रकारची इंडक्शन कॉईल. फॉर एक्झाम्पल कॉपरची कॉईल, बरोबर आहे. एकदम प्युअर कॉपर तुम्ही घेतलात किंवा एकदम प्युअर सिल्वर घेतला ज्याचा रेजिस्टन्स हा सर्वात कमी आहे, अशा प्रकारचे जर तुम्ही मटेरियल यूज केलात आणि त्यापासून जी कॉईल बनवली त्याला आपण इंडक्टर असं म्हणू शकतो किंवा ती एक इंडक्शन कॉईल झाली. पण तरी देखील त्याला काही ना काही निग्लिजिबल रेजिस्टन्स आहे. प्युअर इंडक्टर म्हणजे ज्याचा रेजिस्टन्स 0 आहे अशा प्रकारची इंडक्शन कॉईल, पण ॲक्च्युअल ती एक्झिस्ट नाही. पण आपल्या या डेरिव्हेशनसाठी आपण असं कन्सिडर करणार आहोत की आपण एक असा इंडक्टर कन्सिडर केलेला आहे ज्या इंडक्टरचा रेजिस्टन्स हा कसा आहे, निग्लिजिबल आहे किंवा जवळपास 0 आहे. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, सर्किट इज देअरफॉर प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. त्याच्यामुळे हे जे सर्किट आहे ते कसं आहे, प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट आहे. आता आपण परत कन्सिडर काय केलं, या ठिकाणी जो अल्टरनेटिव्ह EMF आपण सप्लाय केलेला आहे तो सप्लाय केलेला जो अल्टरनेटिव्ह EMF आहे त्यासाठीचं इक्वेशन आपल्याला माहीत आहे. इन्स्टंटेनियस EMF सप्लाइड बाय द सोर्स ऑफ AC किंवा AC सोर्स इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. बरोबर आहे. हे इक्वेशन नंबर समजा आपण याला 1 दिलं. काय म्हणलं आपण या ठिकाणी, एक अल्टरनेटिंग सोर्स आहे, एक प्लग की आहे. या अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस आपण एक इंडक्शन कॉईल किंवा इंडक्टर आपण कनेक्ट केलेला आहे, ज्या इंडक्टरचा इंडक्टन्स L आहे, बरोबर आहे. या आणि याचा रेजिस्टन्स हा खूप कमी आहे किंवा निग्लिजिबल आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि या EMFनं सप्लाय केलेला जो इन्स्टंटेनियस EMF आहे तो आहे E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे, बरोबर आहे. पुढे पहा, आपल्याला एक प्रॉपर्टी माहीत आहे काय, वेन प्लग की के इज क्लोज्ड. ज्यावेळेस आपण प्लग की के क्लोज करू त्यावेळेस आपल्याला माहीत आहे आय बिगिन्स टू ग्रो इन द इंडक्टर. या सर्किटमध्ये काय होईल, हा जो आय आहे हा आय ह्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज म्हणजे अल्टरनेटिंग करंट आहे, बरोबर आहे. इंडक्शन कॉईलमधून अल्टरनेटिंग करंट कसा, अल्टरनेटिंग म्हणजे कसला करंट, चेंजिंग करंट आहे. चेंजिंग करंट यातून जर पास झाला इंडक्शन कॉईलमधून तर काय होईल, चेंजिंग करंट प्रोड्युसेस चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस अगेन इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सेल्फ इंड्युस्ड फिनॉमिनॉन जो आहे, ज्यावेळेस एखाद्या इंडक्शन कॉईलमधून आपण अल्टरनेटिंग करंट किंवा कुठलाही करंट सप्लाय करतो त्यावेळेस काय होईल की या कॉईलमधून फ्लो होणारा करंट जर समजा चेंजिंग असेल तर ही कॉईल, आपल्याला एकतर माहीत आहे की कुठलाही करंट कॅरिंग कंडक्टर स्वतःची मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करतो. मग याच्यामधून जर समजा चेंजिंग करंट फ्लो झाला तर चेंजिंग करंट हा काय करेल, चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप करेल आणि त्या चेंजिंग मॅग्नेटिक फील्डच्या इन्फ्लुएन्समध्ये ती स्वतः कॉईलच आहे. मग आपल्याला माहीत आहे की चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये जर कंडक्टिंग कॉईल किंवा कंडक्टर जर असेल किंवा कुठलाही रॉड असेल तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. तसं या ठिकाणी याच्यामध्ये काय होईल, एक सेल्फ इंड्युस्ड करंट किंवा सेल्फ इंड्युस्ड EMF याच्यामध्ये डेव्हलप होईल. त्याला समजा आपण ई डॅश असं नाव दिलं. आणि अकॉर्डिंग टू लेन्झस लॉ, आपल्याला लेन्झस लॉ माहीत आहे, काय सांगतो, अकॉर्डिंग टू लेन्झस लॉ, लेन्झस लॉ E इज इक्वल टू तो डेव्हलप होणारा EMF कसा असतो, इज इक्वल टू -L इंटू di/dt. वेअर याला इक्वेशन नंबर समजा आपण 2 दिलं, वेअर L इज द इंडक्टन्स ऑफ दॅट कॉईल, di/dt इज द रेट ऑफ चेंज ऑफ करंट, बरोबर आहे. मग पुढे बघा, टू मेंटेन द फ्लो ऑफ करंट इन द सर्किट अप्लाइड EMF मस्ट बी इक्वल अँड अपोजिट किंवा इक्वल टू द इंड्युस्ड EMF.
आता या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये किंवा या सर्किटमध्ये जो इलेक्ट्रिक करंट आहे किंवा जो सप्लाय आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला काय म्हणणं गरजेचं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी जो सेंड केलेला EMF आहे तेवढाच EMF या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. मग डेव्हलप झालेला EMF त्याला नाव द्या तुम्ही E बॅक किंवा E डॅश. मग आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ देर इज नो रेजिस्टन्स, या सर्किटमध्ये कुठल्याही प्रकारचा रेजिस्टन्स जर नसेल तर अप्लाइड EMF इज इक्वल टू डेव्हलप्ड EMF दॅट इज इंड्युस्ड EMF E बॅक. बरोबर आहे, असं म्हणू शकतो आपण. आणि साईन काय या ठिकाणी मायनस साईन येईल, कारण तो कसा आहे, अपोजिंग आहे. तो कसा EMF आहे, बॅक EMF आहे किंवा अपोजिंग EMF आहे, त्यामुळे इथं काय लिहिलं आपण मायनस साईन. मग हेच इक्वेशन, या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये E बॅक आपण लिहू शकतो. E इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस L इंटू DI/dt. बरोबर आहे. E बॅक जसं इक्वेशन याला लिहिलं आपण तसंच इक्वेशन याला आपण लिहू शकतो, कारण त्याची मॅग्निट्यूड कशी आहे, त्याच्या इक्वल आहे, फक्त साईन मायनस आहे, त्याच्यामुळे हे ॲज इट इज झालं. मग काय होईल, E इज इक्वल टू L इंटू DI/dt. मायनस मायनस त्या काय झालं, प्लस झालं, त्याच्यामुळं ते काय होईल, E इज इक्वल टू L इंटू DI/dt. बरोबर आहे. आता मी काय करतो, याला समजा या इक्वेशनला आपण याची व्हॅरिएबल आपण सेपरेट केले तर ते इक्वेशन कसं होईल, DIला मी इकडे घेऊन येतो. देअरफोर DI ॲज इट इज ठेवलं आपण तर काय होईल, हे इकडं जाईल E इंटू dt डिवायडेड बाय L. व्हॅरिएबल आपण या ठिकाणी काय केले, सेपरेट केले. आता काय म्हणू शकतो आपण, इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन ऑन बोथ द साईड्स. या इक्वेशनला आपण दोन्ही साईडनं जर इंटिग्रेट केलं तर कसं होईल, इंटिग्रेशन ऑफ DI इज इक्वल टू E/L कॉन्स्टंट इंटिग्रेशन dt. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये E कॉन्स्टंट नाही, E इन्स्टंटेनियस आहे, त्याच्यामुळे Eला इंटिग्रेशनच्या आतमध्ये ठेवावं लागेल. इंटिग्रेशन DI इज इक्वल टू L कॉन्स्टंट आहे 1/L इंटू इंटिग्रेशन E इंटू dt असं लिहू शकता. मग Eची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, परत एक वेळेस E0 साईन ओमेगा t आहे, त्याच्यामुळं काय होईल, याची व्हॅल्यू इंटिग्रेशन E0 साईन ओमेगा t, याला आपण इंटिग्रेशनमध्ये घेतो वाटलंच तर, Eची व्हॅल्यू E0 साईन ओमेगा t डिवायडेड बाय L इंटू dt. बरोबर आहे. आता याला आपण इंटिग्रेट करू शकतो. याचं इंटिग्रेशन काय येईल, सिम्पली I येईल. बरोबर आहे. मग काय या ठिकाणी I इज इक्वल टू काय येईल, I इज इक्वल टू E0/L कॉन्स्टंट. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, साईनचा डेरिव्हेटिव्ह येतो मायनस कॉस, त्याच्यामुळं काय या ठिकाणी हे मायनस कॉस ओमेगा t बाय ओमेगा प्लस सी म्हणजे काय, कॉन्स्टंट. आता याच्यात जर पाहिलं आपण अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, जो तुम्ही 11वीला पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलेला आहात. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय, I इज इक्वल टू, इथं काय असणार पुढे, इथं पण I असणार, इथं पण I असणार. कसं, जसं की आपल्याला माहीत आहे की समजा आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल व्हेक्टर V1 प्लस व्हेक्टर V2 इज इक्वल टू V. असं होते का या ठिकाणी, समजा आता Vचे डायमेन्शन्स काय आहेत, L⁻⁴ काय जे असतील ते मीटर पर सेकंड त्याचं युनिट आहे, L⁻⁴ T⁻⁻⁴ Vचे डायमेन्शन्स आहेत. याचे पण डायमेन्शन तेच असणार, याचे पण डायमेन्शन तेच असणार. आपण असं करू शकत नाही की डिस्प्लेसमेंट प्लस वेलॉसिटी इज इक्वल टू वेलॉसिटी, असं लिहू शकतो का आपण, नाही. किंवा फोर्स प्लस वेलॉसिटी इज इक्वल टू वेलॉसिटी, असं आपण लिहू शकतो का, नाही. आपल्याला इथं F1 प्लस F2 इज इक्वल टू Fच लिहावं लागेल. म्हणजे याचा अर्थ फोर्सचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला फोर्सच मिळेल, व्हेलॉसिटीचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटीच मिळेल, आणि डिस्प्लेसमेंटचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला डिस्प्लेसमेंटच मिळेल. फॉर एक्झाम्पल घेतलं, समजा आपण कुठलं एक्झाम्पल घ्या, समजा 1 पेन प्लस 2 पेन काय येईल, 3 पेन येईल. बरोबर आहे. एक आणि एक, किंवा असं म्हणू शकतो आपण, एक पेन आहे माझ्याकडे, आणखीन एक पेन आला, काय झालं, माझ्याकडे 2 पेन झाले. आपण असं म्हणू शकतो माझ्याकडे एक पेन होता, दुसऱ्याने मला एक पेन दिला आणि त्याच्या 2 वह्या तयार झाल्या, असं आपण म्हणू शकतो का, नाही. म्हणजे याचा अर्थ पेनचं ॲडिशन पेनमध्ये केलं जाऊ शकते. तसं सिमिलरली व्हेलॉसिटीचं ॲडिशन व्हेलॉसिटीमध्ये केलं जाऊ शकते. तसं या ठिकाणी करंट जर येत असेल, या दोघांचं ॲडिशन करंट येत असेल तर हा पण करंट आहे आणि हा पण करंट आहे. म्हणजे ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती कॉन्स्टंट टर्म देखील काय आहे, करंटच आहे. म्हणजे याचा अर्थ आपण म्हणू शकतो की दिस कॉन्स्टंट हॅज डायमेन्शन्स ऑफ टाईम. आणि इथं आपल्याला एक माहीत आहे की ॲज EMF ऑसिलेट्स अबाउट 0,
EMFचा जर आपण ग्राफ काढला तर तो अबाउट मीन पोझिशन म्हणजे 0 जो पॉईंट आहे याच्या अबाउट तो ऑसिलेशन्स परफॉर्म करत आहे वर्टिकली अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला. सिमिलरली E इज प्रपोर्शनल टू I, देअरफॉर I ऑल्सो ऑसिलेट्स अबाउट 0. आणि या ठिकाणी ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ही कॉन्स्टंट टर्म आपल्याला इथं कसं दिसत आहे, टाईम इंडिपेंडंट दिसत आहे. मग इथं इलेक्ट्रिक करंट आणि EMF दोन्ही पण टाईमवर डिपेंड आहेत आणि ही कॉन्स्टंट टर्म जर टाईमवर डिपेंड नसेल तर ही कशी असेल, याची व्हॅल्यू काय असेल, 0 असेल. पहा याची व्हॅल्यू 0 झाली. कशी झाली तुम्हाला मी आता सांगितलं, बरोबर आहे. त्यामुळे हे इक्वेशन कसं आलं, I इज इक्वल टू E0 अपॉन हे ओमेगा इंटू L इंटू ब्रॅकेट मायनस कॉस ओमेगा टी. आता कॉसला मला साईनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, कॉस थिटा इज इक्वल टू साईन थिटा मायनस साईन काय त्या ठिकाणी 9 π/2 मायनस थिटा असं लिहू शकतो आपण, बरोबर आहे. आता इथं काय होते, आपल्याला एक माहिती आहे की साईन आणि कॉस हे जे दोन अँगल आहेत, साईन आणि कॉस या दोन अँगलमध्ये 90चा डिफरन्स आहे. 90चा कसा आहे, समजा आपण इथं दोन फंक्शन लिहिले, साईन आणि हे कॉस लिहिलं. साईन 0 साईन 90, साईन 0ची व्हॅल्यू 0, साईन 90ची व्हॅल्यू 1, कॉस 0ची व्हॅल्यू 1, साईन 90ची व्हॅल्यू 0. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो, साईन हे फंक्शन कोसाईनपेक्षा 90ने कसं आहे, पाठीमागं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं आपण काय करू शकतो, आपण 90 मायनस करू शकतो. त्याच्यामुळे ते जे इक्वेशन येणार आहे ते इक्वेशन आपलं कसं येईल, समजा त्या ठिकाणी आपण मायनस साईन लिहिलं, हे मायनस साईन जे आहे ते बाहेर घेतलं आपण, काय होईल, I इज इक्वल टू मायनस E0 डिवायडेड बाय ओमेगा L इंटू साईन ऑफ π/2 मायनस ओमेगा टी, बरोबर आहे. याच्यामध्ये काय केलं, परत मायनस साईन कॉमन काढलं, I इज इक्वल टू मायनस मायनस काय होईल, प्लस E0 अपॉन ओमेगा L इंटू साईन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. कारण साईन हे फंक्शन कसं आहे, 90ने पाठीमागं आहे, कशापेक्षा, कॉसपेक्षा. त्याच्यामुळे तो कॉस ओमेगा टी सरळ सरळ तुम्ही करू शकत होता असं मायनस π/2 पर्यंत, मायनस कॉस असल्यामुळे आपल्याला ते इक्वेशन असं लिहावं लागलं. मग काय होईल, या ठिकाणी I इज इक्वल टू E0 अपॉन ओमेगा L इंटू साईन ऑफ ओमेगा टी मायनस π/2. याच्यामध्ये ही जी टर्म आहे ही टर्म काय रिप्रेझेंट करते, I0, म्हणजे याचा अर्थ मॅक्झिमम करंट रिप्रेझेंट करते. म्हणून आपण लिहू शकतो I इज इक्वल टू I0 साईन ओमेगा टी मायनस π/2. ह्याला जे काही इक्वेशन आलं, इक्वेशन 2 वगैरे काय द्यायचे द्या, ठीक आहे. मग आपलं जे पहिलं इक्वेशन होतं कुठलं, E इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी, आणि हे जे आता आलं करंटचं इक्वेशन, याच्यामध्ये आपल्याला काय दिसते आहे, इन्स्टंटेनियस करंट आहे, इन्स्टंटेनियस EMF आहे, मॅक्झिमम करंट आहे, मॅक्झिमम EMF आहे, साईन दोन्ही पण वेव्ह सायनसॉइडला आहेत. फक्त याच्यामध्ये हा अँगल ओमेगा टी, तरी तो ओमेगा टी मायनस 90 आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो, ज्यावेळेस तुम्ही फेजर डायग्राम ड्रॉ करताल त्यावेळेस तुम्हाला येणारी डायग्राम कशा पद्धतीने येईल, तर तुमचा EMF हा वरच्या बाजूला असेल आणि इन्स्टंटेनियस करंट हा खालच्या बाजूला असेल. या ठिकाणी तुमचा EMF समजा या डायरेक्शनला हा तुमचा मॅक्झिमम EMF आहे, तर मॅक्झिमम करंट हा वर्टिकली EMF हा डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल आणि तो कसा असेल, लॅग्स बिहाइंड द 90 डिग्री ऑर π/2 रेडियन. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकतो की इन केस ऑफ इंडक्टर इन्स्टंटेनियस करंट ऑर मॅक्झिमम करंट लॅग्स बिहाइंड बाय π/2 रेडियन दॅट ऑफ मॅक्झिमम EMF. या EMFपेक्षा I0 हा कसा आहे, π/2 रेडियननं पाठीमागं आहे. हा ओमेगा टी हा अँगल आहे, ओमेगा टी मायनस π/2, बरोबर आहे. म्हणजे तर आपण असं म्हणू शकतो की हा जो EMF आहे हा EMF हा इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीमध्ये कसा आहे, π/2 रेडियननं जास्त आहे. कारण हे π/2 प्लस ओमेगा टी केल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम EMF मिळतो. म्हणजे आपण म्हणू शकतो इन केस ऑफ इंडक्टर it is find that the alternating current I lags behind the alternating voltage EMF by phase difference π/2 किंवा by phase angle of π/2 रेडियन. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की हा EMF कसा आहे, इलेक्ट्रिक करंटपेक्षा π/2 रेडियननं पुढे आहे. किंवा याचे एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही म्हणू शकता की इलेक्ट्रिक करंट हा अल्टरनेटिंग करंट हा अल्टरनेटिंग EMFपेक्षा π/2 रेडियननं पाठीमाग आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा
ए सी थ्रू इंडक्टर संपलेला आहे. थँक्यू.